हाऊस अरेस्ट या शोचं प्रसारण बंद करण्याची रुपाली चाकणकर यांची मागणी। उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या हाऊस अरेस्ट या शोमध्ये अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यामुळे संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्याही सूचना। इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर 20 लाखांपर्यंत आता सबसिडी। येत्या 5 वर्षांमध्ये 30% ई वाहनांच्या नोंदणीवर भर। राज्य सरकारकडून मंगळवारी इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 14.50 रुपयांची कपात, तर विमान इंधन दरामध्ये 4.4% कपात। विमान इंधनाच्या दरामध्ये एका महिन्यातली ही दुसरी मोठी कपात। जीएसटी संकलन एप्रिलमध्ये विक्रमी 2.37 लाख कोटींवर। जीएसटी संकलनामध्ये वार्षिक तुलनेमध्ये 12.6% वाढ। केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून आकडेवारी स्पष्ट। एक राज्य एक ग्रामीण बँक धोरण लागू। सुमारे 700 जिल्ह्यांमध्ये 22,000हून अधिक शाखांसह 28 आरआरबी देशभरामध्ये कार्यरत। केंद्रीय अर्थ मंत्रालयाची माहिती। 30 जून पर्यंत हयातीचे दाखले सादर न केल्यास शासकीय लाभ बंद होणार। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दाखले सादर करावे लागतील। ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठाचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार। परदेशामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गतच शिक्षणाची सरकारकडून व्यवस्था। मुंबईमध्ये असणार युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कचं कॅम्पस। विरार अलिबाग कॉरिडॉरची निविदा रद्द होणार। कॉरिडॉरची उभारणी आता बीओटी तत्वावर होणार। राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर। राज्यामधील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नसणाऱ्या शाळेतील कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द। मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उन्हाळी सुट्टी रद्द। विविध महत्त्वाच्या कामांसाठी शिक्षण संस्थांचे निर्देश।